Hello student, today we will start our second unit and in that first poem is there, that is 2.1, the clothes line. So clothes means kapde, line means this is the cloth line. See in the image there is line and clothes are hanging on that, so that is called clothes line. So this poem is related of that, and this poem is very imaginative way. So we'll see this. हँड इन हँड द डान्स इन अ रो. हातात हात घालून ते नाचत आहेत. कपडे आपण जेव्हा सुकायला टाकतो, वाळायला टाकतो, तेव्हा वाऱ्याने ते हलतात आणि असं वाटतं की हातात हात घालून ते नाचत आहे. हेदर थिदर अँड टू अँड फ्रो. इकडे तिकडे पुढे मागे. फ्लिप फ्लॅप फ्लॉप अँड अवे दे गो. आता फ्लिप फ्लॅप ऑफ मीन्स वॉट? दिस इज द, हे आवाज जे असतात, कपडे जेव्हा उडतात हवेने, जेव्हा तो आवाज येतो, दॅट इज कॉल्ड फ्लिप फ्लॅप फ्लॉप अँड अवे दे गो. आणि काय होतं, ते जर त्याची जी क्लिप असते ती जर निघाली तर ती उडून जातात. फ्लटरिंग क्रिएचर्स ॲज व्हाईट ॲज स्नो. आणि जेव्हा ते उडतात, जेव्हा तिची क्लोज लाईनवरनं, म्हणजे आपण ज्या तारेवरती कपडे वाळत घालत असतो आणि ते तारेवरनं जेव्हा कपडे उडतात तेव्हा ते कसे वाटतात आपल्याला? फ्लिप फ्लॅप फ्लॉप करत उडत जाताना दिसतात. आणि फ्लटरिंग क्रिएचर्स ॲज व्हाईट ॲज स्नो म्हणजेच काय, तर जे बर्फासारखे सफेद प्राणी असतात, सपोज फॉर एक्झाम्पल बगळा आहे, तो जेव्हा आकाशात उडताना आपल्याला कसा दिसतो? सफेद दिसतो आणि फास्ट फास्ट उडत जाताना दिसतो. सो हाऊ द पोएटेस सी द क्लोथ्स आर फ्लिप फ्लॅप फ्लॉप अँड अवे दे गो. म्हणजेच काय, तर कपडे उडत जातात वाऱ्यासोबत आणि ते असे वाटतात की जे बर्फाळ प्रदेशात बर्फ जसं सफेद असतो, त्या सफेद रंगाचे जे पक्षी आहेत ते जसे ज्या पद्धतीने उडत जातात त्या पद्धतीने उडताना दिसतात. लाईक रेस्टिव्ह हॉर्सेस दे कॅपर अँड प्रान्स. म्हणजे जे घोडे असतात ते जेव्हा मस्ती करतात किंवा एकदम बेचैन होऊन जातात तेव्हा ते काय करतात? उंच उंच हे करतात, उड्या मारण्याचा प्रयत्न करतात. केपर मीन्स स्किप, म्हणजे डान्स करायचा, किंवा मग आपण जो किंचाळणारा घोडा असतो तो बघितलेला आहे आपल्याला, पुढचे 2 पाय वरती घेऊन तो किंचाळतो. म्हणजे तो त्या नॉर्मल घोड्याप्रमाणे राहत नाही, तर तो किंचाळत असतो, पायवरती घेत असतो. सो लाईक रेस्टिव्ह हॉर्सेस दे केपर अँड प्रान्स. प्रान्स म्हणजे काय? मूव्ह विथ हाय, म्हणजे उंच उंच उड्या मारत जातो. लाईक फेरी टेल विचेस दे वाईल्डली डान्स. वाईल्डली म्हणजे काय? व्हायलेंटली. जसं काय पऱ्या आहे त्या नाचताय. फेरी टेल विचेस म्हणजे काय? तर पऱ्यांची जी स्टोरी असते त्याच्यामध्ये जी विच असते. विच म्हणजे काय? तर आपण तिला हाडळीण म्हणू शकतो, किंवा आणखी दुसरं काय नाव आहे त्याला. सो व्हॉट एव्हर इज देअर. सो विचेस आर देअर, आणि म्हणजे ती परी नसती, ती वाईट परी असते, त्यामुळे तिला विचेस असं म्हणतो आपण. तर ती ज्या पद्धतीने डान्स करते त्या पद्धतीने डान्स करताना वाटतं. तर राऊंडेड इन फ्रंट बट हॉलो बिहाइंड. चुडेल म्हणतो आपण त्याला, चुडेल. हां, राऊंडेड इन फ्रंट म्हणजे काय? पुढून गोल गोल दिसतात आणि पाठीमागनं कसे दिसतात? एकदम मोकळे, खोकले. पुढून असं वाटतं की खूप काहीतरी मोठा बॉल येतोय काय, पण जेव्हा आपण ते कपडे उडून जाताना मागून बघतो तेव्हा ते मोकळे असतात. दे शिवर अँड स्किप इन द मेरी मार्च विंड. आणि म्हणजे काय? शिवर म्हणजे काय? तर कापणे, आणि ते एकदम फडफडत असतात हवेमध्ये एकदमच. मेरी मार्च विंड. चिअरफुल म्हणजे ती जी हवा असते ती त्यांना एकदम डान्स करण्यासाठी प्रफुल्लित करते. म्हणजे ते हवा एवढी जोरदार असते की त्यामध्ये ते कपडे डान्स करताय असं वाटतं आपल्याला. वन आय सॉ डान्सिंग एक्सायटेडली. वन्स आय सॉ डान्सिंग एक्सायटेडली. एकदा एका कपड्याला तिने असंच नाचताना बघितलं. स्ट्रगलिंग सो वाईल्डली टिल शी वॉज फ्री. आणि ते जे कपडे आहे ते त्या तारेपासनं आझाद होण्यासाठी इतके संघर्ष करत होते, कारण आपण क्लिप लावतो कपड्यांना सुटू नये किंवा उडून जाऊ नये म्हणून. तर ते कपडे इतके फडफडत होते
नाचत होते त्या ठिकाणी, की त्यांना असं वाटत होतं की कधी आम्ही ह्या लाईनवरनं फ्री होऊन जाऊ. देन लिव्हिंग पेग्स अँड क्लोथलाईन बिहाइंड हर. त्याच्यानंतर ती जी हे आहे लिव्हिंग पेग्स म्हणजे काय, तर त्याची जी क्लिप आहे किंवा ती जी कपड्याची लाईन आहे ती सोडून एक पक्षी कसा उडून जातो तसं शी फ्ल्यू लाईक अ बर्ड अँड नो वन कॅन फाइंड हर. पेग्स मीन्स व्हॉट, क्लिप ऑफ वूड ऑर प्लास्टिक. मग त्या क्लिप सोडून क्लोथ्स लाईन बिहाइंड हर म्हणजे ती कपड्याची जी तार आहे ती मागे सोडून त्या क्लिप्सही सोडून तर कपडा उडण्याचा प्रयत्न करतो. शी फ्ल्यू लाईक अ बर्ड आणि ती जी आहे ती एक कपडा होती आणि ते उडण्याचा प्रयत्न करते एका पक्षासारखं. नो वन कॅन फाइंड हर. आणि इतका उंच उडून जात होती की कुणीही त्याला शोधू शकलं नसतं. आय सॉ हर ग्लीम लाईक अ सेल इन द सन. मग तिने त्या कपड्याची चमक बघितली. फ्लिपिंग अँड फ्लॅपिंग अँड फ्लॉपिंग फॉर फन. आणि त्या चमक बघितल्यानंतर तिने बघितलं की तो कपडा देखील फ्लिप फ्लॅप फ्लॉप करत मस्त मजेत उडत जात होता. नोबडी नोज वेअर शी नाव कॅन बी. आणि कुणालाही माहीत नव्हतं की ती कुठे आहे. हिड इन द डिच ऑर ड्रोन इन द सी. डिच मीन्स अ पीट ॲट साईड ऑफ अ रोड म्हणजे काय, गटार. तर गटारात पडलेली की नेमकं समुद्रात गेली कोणाला माहीत नाही. शी वॉज माय हँकरचीफ नॉट लॉंग ॲगो. आणि ती कोण होती, तर रुमाल होती तिचा, जो उडून गेला ना ती रुमाल होती. आणि बट शी विल नेवर कम बॅक टू माय पॉकेट आय नो. आता ती उडून गेली होती त्याच्यामुळे, हँकरचीफ ती उडून गेली होती त्यामुळे तिचा आता पुन्हा वापस येण्याचे काही चान्सेस नव्हते. त्यामुळे पोएटिस जी आहे चार्लोट ड्रुइट कोल, तर ते त्या स्वतःच्या मनाला समजावत आहे की आता ती पुन्हा काय परत येणार नाही. So this is the story of one of the clothes, which one flew from the clothes line. So here are some word meaning so that you can write down. Okay, have a nice day, take care.